x plus rm is r plus wing plus o past continuous. लक्ष द्या त्याची. मध्ये फक्त ऍड करा पाहिजे. ॲट अ टाइम दोन काहीतरी फंक्शन असणार आहे. चला टेन्समध्ये फक्त आपण वाक्य बनवायचे. टेन्समध्ये मी तुम्हाला येस देणार, बी देणार आणि ओ देणार, सब्जेक्ट देणार, वर्ब देणार आणि ऑब्जेक्ट देणार आणि त्यानुसार आपल्याला वाक्य बनवायचे. तोपर्यंत तू बरं परत सांग सगळं काय काय सांगितलं. सिंपल फ्युचर, सिंपल प्रेझेंट s plus v1 plus o, simple past s plus v2 plus o, simple future s plus shall plus o, future continuous v1 plus o, future continuous tense s plus shall will plus टेन्स हे असे आपले परफेक्ट झाले पाहिजे जेणेकरून 12 टेन्स त्यामध्ये आपल्याला वाक्यात उपयोग करण्यासाठी उपयोग पडतात. आणि तुम्हाला ग्रॅज्युएशनपर्यंतचा उपयोग होतोच. MPSC परीक्षेसाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला हे मदत होत आहे. तर यामध्ये त्याला मी सब्जेक्ट देते. सब्जेक्ट बी येते. बी वर्ब काय घेतो? टेक घेऊया आपण. टेक. आणि ऑब्जेक्ट काय घेतो? ऑब्जेक्ट आहे बघा आपण काय घेऊ? ऑब्जेक्ट नोट्स घेऊया. बट नोट्स ठिकाणी आपण तुम्ही दुसरा पण शब्द घेऊ शकताय. काय घेऊ शकताय? टी घेऊ शकताय, कॉफी घेऊ शकताय, वॉटर घेऊ शकताय. तर त्यामध्ये आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स बनवायचा आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचा पहिला फॉर्म्युला काय आहे सांगा? सिंपल प्रेझेंट टेन्स काय फॉर्म्युला आहे? s plus v1 plus o. हां. आणि सिंपल पास्टचा सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स हे तीन सिंपलचे आहेत. तर पहिलं वाक्य कोण बनवून दाखवते मला? हे 3 वाक्य बनवायचे. करायचा फॉर्म्युला काय आहे म्हटलं तुम्ही? s plus v1 plus o. हां. s plus v1 plus o. याचा फॉर्म्युला s plus v2 v2 plus o. आणि याचा s plus shall will plus s plus shall will plus v1 plus o. तर ह्यामध्ये ह्याचे सेंटेन्स बनवायचे. पहिलं सेंटेन्स कोण सांगते मला? त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स सांगायचं. सेंटेन्स तर सिंपल प्रेझेंट टेन्स बनवा. यस काय घ्यायचं आहे? वी. v1 काय येणार? टेक. वी टेक नोट्स येणार. टेक्स येणार नाही ना. वी टेक नोट्स. आम्ही नोट्स घेतो. आता पुढं 2 नंबर सांगा मला काय आहे?
we takes काय ना यस काय आहे we वी टेक्स दुसरं रूप काय येणार आहे टू वी टू नोट्स आम्ही नोट्स घेतल्या तिसरं वी शाल येणार का विल येणार shall वी शाल त्यामध्येच पहिलं रूप वी शाल टेक नोट्स झालं आता यामध्ये हे आपले तीन टेक्स झाले सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे टेक कधी लागतं आणि टेक्स कधी लागतं क्रियापदाचे तीन रूप आपल्याला माहिती आहे टेक पहिलं रूप दुसरं रूप काय झालं टू आणि तिसरं रूप काय झालं टेकन आणि जर याला आयएनजी लावलं तर काय होते टेकिंग होते हे पहिलं रूप हे झालं दुसरं रूप आणि हे झालं तिसरं रूप झालं आता यामध्ये टेक्स्ट कधी घ्यायचं आणि टेक कधी घ्यायचं तर यामध्ये कधी घ्यायचं शी ही इट हे जर सब्जेक्ट असतील तर टेक्स्ट घ्यायचं आणि जर वी असेल दे असेल तर याला काय घ्यायचं टेक हे वर्ब घ्यायचं लक्षात ठेवा टेक्स्ट कधी घ्यायचं आणि टेक कधी घ्यायचं तर यामध्ये तुमचे हे लक्ष झालेलंच आहे तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं पुढचे बनवायचे जर सिंपल प्रेझेंट टेन्स झाले तर आपल्याला कुठले नंतर पुढचे परफेक्ट मध्ये किंवा कंटिन्युअस मध्ये किंवा पहिला कंटिन्युअस मध्ये घ्या चला पहिला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला सांगा प्रेझेंट कंटिन्युअसचा फॉर्म्युला बरोबर आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बरोबर आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला सांगा आणि फ्युचर कंटिन्युअस बरोबर आहे फक्त यामध्ये काय एक्स्ट्रा लागलं जरा सांगा यामध्ये आयएनजी येणार काय येणार सांगा आयएनजी येणार आहे क्रियापदाला काय लागतं आयएनजी लागतं तर यामध्ये जो होणार काय यस प्लस काय येणार एम इज आर क्रियापदाला काय येणार आयएनजी वर्बला आयएनजी आणि काय येणार तिकडे शेवटी ऑब्जेक्ट ह्याचं काय येणार आहे सेम तेच येणार आहे फक्त यामध्ये चेंज होणार आहे यस प्लस वॉज वेअर प्लस आयएनजी प्लस ओ हे तर सेम असणार आहे आणि यामध्ये तर काय येणार यस प्लस शाल ऑब्लिक विल प्लस बी काय फ्युचर कंटिन्युअस काय यस प्लस शाल विल प्लस बी प्लस आयएनजी प्लस ओ चेक करा तर आता ह्याची वाक्य बनवायची प्रत्येकाने एक एक वाक्य सांगायचं आम्हाला सब्जेक्ट काय सांगा आपला आता सब्जेक्ट काय आहे वी आहे सब्जेक्ट चला वी नुसार आता एम येणार ई येणार का आर येणार आर वी आर पुढे काय येणार वी आयएनजी हे कोण आहे तर टेक टेकला आयएनजी लागलं टेकिंग वी आर टेकिंग नोट्स वी आर टेकिंग नोट्स चला पुढे घ्या सब्जेक्ट कोण आहे वी वीला वॉज येणार का वेअर येणार वेअर वी वेअर टेकिंग नोट्स वी वेअर टेकिंग नोट्स चला पुढचं हे सब्जेक्ट काय येणार वी शाल काय येणार वी शाल बी टेकिंग नोट्स काय कसं येणार पुढं तर यामध्ये फक्त सेंटेन्स लिहून घ्यायचं आपल्याकडे हे आहे काय आहेत फॉर्म्युले आहेत फक्त ओळीला सेंटेन्स लिहून घ्या 1 2 3 4 5 6 आणि तुम्ही बाकीचे हे तिघे सोडून तुम्ही बाकीचे हे सगळं लिहायचं पाच करतो लिहिल्या आवरा बरोबर आवरा फास्ट मध्ये कुठला हां आता घ्या आपला 6वा प्रकार घ्या 6वा कुठला येणार आहे प्रेझेंट परफेक्ट 7वा ना प्रेझेंट परफेक्ट टेन्स कुठला येणार प्रेझेंट परफेक्ट टेन्स चला फॉर्म्युला सांगा पटकन नंतर येणार पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स परफेक्टचे 3 आले बघा आपले चला फॉर्म्युला सांगा पटकन सांगायचे फॉर्म्युले 3 फ्युचर परफेक्ट टेन्स
काय ना yes plus have oblique has plus v3 plus by plus अरे v3 plus o येणार by हा पॅसिव्ह आहे तुमचा होता तर इथे काय येणार yes plus had plus v3 plus o तर इथे घ्या yes plus shall oblique will have will have v3 plus o बस इकडे तेच आहे क्रियापद किती रूप येते यामध्ये परफेक्ट मध्ये काय घ्यायचं पास्ट पार्टिसिपल घ्यायचं असते वर्बचं किती रूप घ्यायचं आहे तिसरं रूप घ्यायचं आहे तर ह्याचे फॉर्म्युले झाले तयार आपल्याकडे यस कुठला होता वी बरोबर आहे त्यानंतर यस नंतर काय होतं वर्ब कोणता होता आपल्याकडे टेक होता आणि ऑब्जेक्ट काय होता आपल्याकडे नोट्स आता नोट करा पटकन पहिला काय ना we have काय ना इथं येणार सेंटेन्स बघा वी काय येणार वी हॅव येणार वीला वी हॅव v3 काय येणार टेकन टेक्स काय होणार टेकन वी हॅव टेकन नोट्स तर पाठिंबाच्या ज्याला आपण ते बरोबर तीन रूप व्यवस्थित केले का बघा टेक टू टेकन तर त्यामध्ये हे झालं पुढं जरा अक्षर दिसत नाही ग्रीन घ्या तर इथे काय येणार वी हॅड काय येणार बघा लक्षात वी हॅड v3 काय येणार टेकन वी हॅड टेकन नोट्स वी हॅड टेकन नोट्स चला पुढचं घ्या काय येणार वी नंतर काय येणार शाल हॅव वी शाल हॅव टेकन नोट्स वी शाल हॅव टेकन नोट्स ते इथे येणार पुढचं वी शाल हॅव टेकन नोट्स झाले तीन तर आता हे झालं प्रेझेंट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स इथं फॉर्म्युला दिलेला आहे आणि आपले सेंटेन्स बनलेले तर आता नेक्स्ट घ्या सांगा पुढचा फॉर्म्युला सांगा आता कुठला येणार फॉर्म्युला काय ना प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे यामध्ये दोन गोष्टी आहेत परफेक्ट पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे इथे येणार काय पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि इथं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस तर यामध्ये सांगा तर पटकन काय ना yes plus have has plus been plus ving plus हो बघा हा फॉर्म्युला आता यामध्ये चेंजेस काय होणार फक्त yes plus have has ऐवजी फक्त had येणार had plus been plus ving plus हो इथे लक्ष ठेवायचं चला पुढे फ्युचर परफेक्ट टेन्स आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स yes plus shall oblique will have plus been plus ing plus हो तो आता प्रत्येकाचे एक एक आपल्याला सेंटेन्स बनवायचं चला पहिलं सेंटेन्स कोण सांगते व्यवस्थित चला ह्याचं सेंटेन्स सांगायचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस यस काय ना पहिला वी येणार have been has been येणार नाही लक्षात ठेवा अनेक आहेत हे we अनेक आहेत we have been taking काय ना taking notes चला पुढे घ्या 2 नंबर yes कोण आहे we had been ते देणार पुढे यात काही ऑप्शन काय नाही डायरेक्ट had देणार had been taking notes we had been taking notes चला पुढे तिसरा we shall have been taking notes we shall have been taking notes अशा प्रकारे आपले 12 टेक्स्ट झालेले आहेत फॉर्म्युले सेट झालेले चला और पटकन घ्या सेंटेन्स लिहून घ्या